ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहतो की इकडे डॉक्टर जे आहेत ते प्रतिमा आत्याला तपासतात. मग त्याबरोबर आता लगेच सगळे विचारतात की कशी आहेत आत्याची तब्येत, ठीक आहे ना सगळं. त्यावर मग डॉक्टर सांगतात की हे बघा, आपल्याला आत्या इतक्यातच काही सांगता येणार नाही, आपण ब्लड रिपोर्ट चेक करू आणि त्यानंतरच बघू. इतक्यात ब्लड रिपोर्ट घेऊन एक सिस्टर येते. ती डॉक्टरांच्या हातात ब्लड रिपोर्ट देते. डॉक्टर ब्लड रिपोर्ट बघून म्हणतात त्यांचं हिमोग्लोबिन खूपच जास्त कमी झालेलं आहे. त्याबरोबर लगेचच अश्विन डॉक्टरांकडे तो रिपोर्ट मागतो. मग डॉक्टर तो रिपोर्ट अश्विनच्या हातात देतात. अश्विन तो रिपोर्ट बघून म्हणतो, बापरे, हे खूप भयानक आहे. आत्याचं हिमोग्लोबिन एवढे दिवसात कमी झालं होतं आणि ही गोष्ट आपल्या कोणाच्याही लक्षात आली नाही आणि त्यामुळेच आता आत्याला एवढा जास्त त्रास होत आहे. त्याबरोबर आता आत्याला लवकरात लवकर रक्त दिलं पाहिजे असं अश्विन म्हणतो. तर आता लगेच इकडे ते डॉक्टर सांगतात, पण त्यांचं ब्लड ग्रुप खूप रेअर आहे, आपल्याकडे ते ब्लड अवेलेबल नाही आहे. त्याबरोबर अश्विन विचारतो कुठलं ब्लड ग्रुप आहे. त्यावर ओ नेगेटिव्ह म्हटल्याबरोबर मग रविराज काका म्हणतात तन्वीचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप सेम आहे, प्रतिमाला ब्लड देऊ शकते तन्वी. त्याबरोबर लगेचच आता अश्विन हा कॉल करतो प्रियाला आणि मग प्रिया म्हणते फोन आला अश्विनचा. प्रताप सांगतो स्पीकरवर टाक. प्रिया फोन स्पीकरवर टाकते. अश्विन प्रियाला सांगत असतो, तन्वी तू लवकरात लवकर जशी असशील तशी हॉस्पिटलला पोच. प्रिया विचारते काय झालं अश्विन, सगळं ठीक आहे ना, माझी आई बरी आहे ना. अश्विन म्हणतो हो हो, प्रतिमा आत्या अगदी व्यवस्थित आहे, पण इथे प्रतिमा आत्याला ब्लड डोनेट करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच मी तुला बोलवतोय. पुढच्या 15 मिनिटात तू मला इथे हॉस्पिटलमध्ये हवी आहेस. प्रतिमा आत्याचं आणि तुझं ब्लड ग्रुप सेम आहे. एकदा तू टेस्ट करून घेतली होतीस तेव्हा तुझं आणि आत्याचं ब्लड ग्रुप सेम आहे हे कळलं होतं. त्यामुळे लवकर आता तू पोच, चल ये लवकर. त्याबरोबर प्रिया फोन ठेवून देते. आता मात्र प्रियाला कळत नसतं की काय करू. प्रिया विचार करते आता मी कशी जाऊ तिकडे. जर मी जाऊन ब्लड डोनेट केलं तर लगेचच समजेल की मी प्रिया आहे, मी खरी तन्वी नाही आहे. आणि जर नाही गेले तरीसुद्धा प्रॉब्लेमच होईल. काय करू काय नाही या विचारातच प्रिया पडलेली असते. त्याबरोबर प्रताप तिला म्हणत असतो, अगं तन्वी, तुला माहीत नाही आहे का, ह्या अशा सिच्युएशनमध्ये ना एक एक मिनिटसुद्धा महत्त्वाचा असतो. तू वेळ कसली काढते, जा लवकर. त्याबरोबर आता सुमनसुद्धा म्हणते, अगं जा जा, तुला एकदा चांगलं वागण्याची संधी मिळाली आहे तन्वी, ती संधी अशीच सोडू नकोस, जा. त्याबरोबर लगेचच आता कल्पनासुद्धा म्हणते, अगं तन्वी कसला विचार करतेस, जा ना, तुला एक संधी मिळाली आहे ना चांगलं वागण्याची, मग तेव्हा तरी वाग. आणि हो, तिकडे जा, प्रतिमाला रक्त दे आणि तिकडे काय होतं आहे आणि काय नाही हे लवकर आम्हाला कळव, कळलं ना. त्याबरोबर इकडे अर्जुन हा विचारत असतो अश्विनला की काय म्हणाली तन्वी, ती येते ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे रविराज काका म्हणतात, येते ना म्हणजे तिला यायलाच हवं, स्वतःच्या आईला रक्त द्यायला नको का तिला. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणतो, हो हो काका, येते म्हणाली आहे तन्वीसुद्धा. अरे तिच्या आईला तिची गरज आहे आणि ती येणार नाही असं कधी होईल का. मी तिला सांगितलं आहे पुढच्या 15 मिनिटात पोहोच म्हणून. त्याबरोबर सायली म्हणत असते की नाही, जोपर्यंत मी प्रियाला माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना तोपर्यंत मला खात्री पटणार नाही की प्रिया येते म्हणून. अहो मी काय म्हणते, तोवर आपण काहीतरी दुसरी व्यवस्थासुद्धा करून ठेवूया का. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो की आपण एक काम करू, आपण 10 मिनटं तन्वीची वाट बघू, नाहीतर मग काय करायचं ते ठरवू. त्याबरोबर इकडे सायली काचेत जाऊन उभी राहते. ती प्रतिमा आत्यांकडे बघत असते आणि त्यावेळी सायलीला आठवत असतं प्रतिमा आत्याने तिचे किती लाड केलेले आहेत, तिला कशी जवळ घेतली आहे, किती तिच्याबरोबर चांगलं वागली आहे, ते सगळं सायलीला आठवत असतं. तर आता इकडे लगेचच पूर्णाजी म्हणते, मी तर आता प्रतिमाला लवकरात लवकर बरं वाटावं ना ह्यासाठी साकडंच घालणार आहे. त्याबरोबर लगेच आता सुमन काकू म्हणू लागते, नाही पण प्रतिमा वहिनींची एवढी तब्येत खराब झाली आहे, त्यांचं ब्लड एवढं कमी झालं आहे, ही गोष्ट आपल्याला कळली कशी नाही. त्याबरोबर लगेच कल्पना म्हणते, अगं प्रतिमा आहे ती, कुठे तिला बरं नसेल किंवा काही त्रास होत असेल तर आपल्याला समजून देते का, कायम ती स्वतःमध्ये सगळं काही दाबण्याचा प्रयत्न करते. त्याबरोबर लगेचच आता इकडे अस्मिता म्हणते, नाही ते काही नाही, मी आत्ता पहिला अर्जुनला कॉल करते आणि आत्याची चौकशी करते. कल्पना म्हणते, ए नाही नको, तू थांब, मी करते, नाहीतर तुझंच BP लो व्हायचं बोलता बोलता. मग लगेचच आता सायलीलाच कॉल करते कल्पना. सायली म्हणते, हा आई बोला ना. त्याबरोबर मग कल्पना विचारते, कशी आहे का आता प्रतिमाची तब्येत आणि मिळालं का तिला ब्लड.
त्याबरोबर मग सायली म्हणते नाही अजून ब्लड मिळालेलं नाही आहे, अजून प्रिया पोहोचली नाही आहे ना इथे. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणते काय, तन्वी पोहोचली नाही आहे? अगं असं कसं होईल, ती तर घरनं केव्हाच निघाली आहे. त्याबरोबर सायली म्हणते अहो आई, पण अजून ती इथे पोहोचलेली नाही आहे. खरंच घरून निघाली आहे का ती? त्यावर कल्पना म्हणते अगं हो, मगाशीच आमच्या समोर गेली आहे. बरं सायली म्हणते ठीक आहे आई, काय करायचं ते आम्ही बघतो, तुम्ही ठेवा. आणि मग ती फोन ठेवते आणि सांगू लागते की प्रिया तर कधीचीच घरनं निघाली आहे, पण ती अजून मग पोहोचली कशी नाही. त्याबरोबर मग मात्र अश्विन म्हणतो काय, मी बघतो. आणि मग तो पुन्हा प्रियाला फोन करू लागतो. त्याबरोबर इकडे आता प्रतिमा आत्या सायलीला आतमध्ये बोलवते. सायली प्रतिमा आत्याकडे येते आणि प्रतिमा आत्याचा हात पकडते. प्रतिमा आत्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू पाहत असते, तर सायली तिला सांगते आत्या तुम्ही काहीच बोलू नका, तुम्ही आराम करा, तुम्हाला त्रास होईल. आधीच एकतर तुम्ही खूप वीक झालाय, तुम्ही शांत व्हा. हां, आम्ही आहोत इथे तुमच्याजवळ, सगळे इथेच आहोत, तुम्हाला काही नाही होणार. असं म्हणत सायली प्रतिमा आत्याला झोपवते, शांत करते आणि बाहेर येऊन पुन्हा एकदा अर्जुनला विचारते अहो काय झालं, रक्ताची काही व्यवस्था झाली आहे का? नाही म्हणजे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो नाही ना, अजून तरी सायली रक्ताची काहीही सोय झालेली नाही आहे. अगं मलासुद्धा कळत नाही आहे काय करावं ते. तन्वी वेळेवरती आली तर बरं होईल, फायदा होईल आपला. तर दुसऱ्या बाजूला अश्विन प्रियाला फोन करत असतो, पण प्रिया फोन उचलत नसते. ती विचार करत असते अरे हा अश्विन सारखे फोन करतो आहे, मी काय करू. अश्विन म्हणत असतो तन्वी फोन उचल, काय चाललं आहे तुझं, फोन का उचलत नाही आहेस तू. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो त्या मुलीला स्वतःच्या आईला रक्त देण्यापेक्षाही काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि ती अजून येत नाही आहे, म्हणजे काय म्हणायचं आता या मुलीला, खरंच मला कळत नाही आहे. असं आता इकडे रविराज काका म्हणत असतात. तर इकडे आता प्रिया ही विचार करत असते की काय करू, हॉस्पिटलला तर जायला हवं, जर हॉस्पिटलला गेले नाही तर सगळ्यांना माझ्यावरती शंका येईल. नाही असं होता कामा नये. आधीच एकतर तो नागोबा म्हणाला होता. असं म्हणत प्रियाला नागराजचे शब्द आठवतात. नागराजने तिला आधीच सांगितलेलं होतं की मी आणि महिपत तुरुंगात खडी फोडत असताना तुला काय वाटतं, मी तुला बाहेर सुखाने जगू देईन का? नाही प्रिया, तुझेसुद्धा दिवस आता भरत आलेले आहेत. ज्या घरात ज्या ऐशोआरामात तू एवढी माझ्यात लोळतीयस ना, ते सगळं आता लवकरच तुझ्यापासून हिरावून घेतलं जाणार आहे. तीच लोक तुला घराबाहेर काढणार आहेत. तर आता इकडे अश्विन हा प्रतिमा आत्याची फाईल बघत असतो आणि आता तो मशीनकडे बघून म्हणतो की प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन खूप जास्त लो होत चाललेलं आहे, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. प्रतिमा आत्याला ब्लड मिळणं खूप गरजेचं आहे, नाहीतर प्रतिमा आत्याची कंडिशन क्रिटिकल होईल. आता हे ऐकल्यानंतर मग मात्र सायलीला आणखीनच जास्त टेन्शन येतं. मग रविराज काका म्हणतात करू आपण काहीतरी, मिळेल आपल्याला डोनर. त्याबरोबर मग आता अर्जुन त्यांना आधार देतो आणि सांगतो की हो काळजी करू नको काका, नक्की आपल्याला लवकरच डोनर मिळेल. मग अर्जुन म्हणत असतो कुठे आहे तन्वी, तिला एवढंसुद्धा कळत नाही आहे का की इथे तिची किती गरज आहे ते, ती तर घरून अजून निघालीही नसेल, मला माहीत आहे. त्याबरोबर सायली म्हणते अहो नाही, आई म्हणाल्यात मला की मघाशीच ती निघाली आहे म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो मग एवढा वेळ लागतो का तिला पोहोचायला. मग तो कल्पनाला फोन करतो आणि कल्पनाला विचारतो मॉम तू एकदा पुन्हा खात्री करून घेशील का तन्वी निघाली आहे म्हणून घरातनं. त्यावर कल्पना म्हणते अरे हो ती निघाली आहे, आमच्या समोरच निघाली आहे ना अर्जुन. त्याबरोबर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मॉम, काय करायचं ते मी बघतो, तू काही काळजी करू नको. कल्पना म्हणते म्हणजे अजूनही तन्वी हॉस्पिटलला पोहोचलेली नाहीच आहे का. त्यावर अर्जुन म्हणतो नाही म्हणजे तू काळजी करू नकोस ना, मी ठेवतो. आणि मग लगेचच तो फोन ठेवून देतो. त्याबरोबर सायली ही आता रविराज काकांना म्हणते काका काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही एक काम करा, थोडा वेळ प्रतिमा आत्यांजवळ बसा, म्हणजे त्यांना बरं वाटेल. मग प्रतिमाजवळ आता रविराजला बसवून सायली ही तिकडनं बाहेर येते. सायली आता अर्जुनला विचारू लागते अहो काय झालं, झाली का काही रक्ताची दुसरी सोय, मिळतंय का आपल्याला रक्त. त्याबरोबर मग अश्विन म्हणत असतो की या हॉस्पिटलमध्ये तर ते ब्लड अवेलेबल नाही आहे, कारण ब्लड ग्रुप खूप रेअर आहे आणि आपल्याला दुसरीकडून कुठून मिळतं आहे का त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो करू काहीतरी. इतक्यात तिकडे एक सिस्टर येते आणि अश्विनला सांगते डॉक्टर ST हॉस्पिटलला
हे ब्लड अवेलेबल आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो ST हॉस्पिटल म्हणजे पनवेलपासून थोडं लांब आहे, 2-3 तास लागतील जायला यायला. अश्विन 2-3 तासात ब्लड मिळालं तर चालेल का? अश्विन म्हणतो नाही दादा, अरे तासाभरात ब्लड मिळायला हवं. आत्याची तब्येत खूप नाजूक आहे, नाहीतर आणखीन क्रिटिकल होईल. त्याबरोबर सायलीला आता काळजी वाटू लागते. सायली म्हणते अहो आता काय करायचं आपण? त्याबरोबर आता ती अर्जुनला म्हणते पण प्रियाचं असं काय झालं असेल? स्वतःच्याच सख्ख्या आईला रक्त देण्यासाठी तिला काय अडचण असेल? इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका येतात. रविराज काका म्हणत असतात, शी काय वेळ आहे माझ्यावर आज. मी माझ्या बायकोसाठी साधा एक डोनर उभा नाही करू शकत. माझ्या बायकोला ब्लडची एवढी गरज आहे आणि मी ते सुद्धा नाही अरेंज करू शकत. त्यावेळी सायली रविराज काकांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्यांना म्हणत असते की रविराज काका काळजी करू नका, करू आपण काहीतरी. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला अर्जुनला आठवतं की जेव्हा सायलीला ॲडमिट केलं होतं तेव्हा प्रतिमा आत्यानेच तर तिच्यासाठी ब्लड डोनेट केलं होतं. मग अर्जुन ही गोष्ट सायलीला सांगतो. सायली तुला आठवतं आहे का, जेव्हा तुला ब्लडची गरज होती, तुला हॉस्पिटलाइज केलं होतं, तेव्हा प्रतिमा आत्यानेच तुझ्यासाठी ब्लड डोनेट केलं होतं. सायली म्हणते अहो हो की, म्हणजे माझं आणि प्रतिमा आत्यांचं ब्लड ग्रुपसुद्धा सेमच आहे. आपल्या लक्षात हे आधी का नाही आलं? अश्विन भाऊजी आमचं ब्लड ग्रुप सेम आहे ना, मग मी देते प्रतिमा आत्यांसाठी रक्त, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चला आपण लगेचच प्रतिमा आत्यांची ट्रीटमेंट सुरू होईल यासाठी प्रयत्न करू. त्याबरोबर अश्विन म्हणतो की खरंच जर तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच होत असेल तर ही गोष्ट सध्या आपल्या खूप जास्त फायद्याची ठरू शकते. आपण एक काम करूया, तू माझ्याबरोबर चल, आपण ब्लड टेस्ट करून घेऊ. जर तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच होत असेल तर लगेचच आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू शकू. सायली आणि अश्विन तिकडनं गेल्यावर इकडे अर्जुन हा रविराज काकांना धीर देतो की काळजी करू नका, आता सगळं व्यवस्थित होणार आहे. तोपर्यंत आता प्रिया ही इकडे हॉस्पिटलला पोहोचलेली असते. आता निवांत टंगळमंगळ करत टाईमपास करत हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर मग प्रिया रिसेप्शनिस्टला विचारते की कुठे आहे प्रतिमा किल्लेदार. त्याबरोबर मग रिसेप्शनिस्ट म्हणते प्रतिमा किल्लेदार ICU. तशी प्रिया लगेचच म्हणते ICU का, बरोबर. आणि मग आता प्रिया विचार करते काय करू, काय सुरू असेल तिथे. नाही काय करू नाही, जावं तर लागेलच, कारण जर मी आत्ता नाही गेले तर या सगळ्यांना माझ्यावरती शंका येईल आणि मी गेले तर मी ब्लड डोनेट करायच्या आधीच यांना समजेल की माझं आणि त्या प्रतिमाचं रक्तगट एक नाही आहे आणि मग मी तन्वी नाही आहे हे सुद्धा लवकर क्लिअर होईल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अश्विन हा रविराज काकांकडे येऊन त्यांना सांगतो की काका सायली वहिनीचं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप सेम आहे, ब्लड ग्रुप मॅच होतं आहे. आपण आता लगेचच ब्लड डोनेशनच्या प्रोसेसला सुरुवात करूया, लवकरात लवकर प्रतिमा आत्यांची ट्रीटमेंट सुरू होईल, काळजी करू नकोस. त्याबरोबर इकडे आता सायली ही एका बाजूला झोपलेली असते, दुसऱ्या बाजूला प्रतिमा आत्या असते. सायलीच्या रक्ताची पिशवी काढली जाते आणि आता प्रतिमा आत्याला रक्त चढवलं जातं. सायली ही बसून प्रतिमा आत्याकडे रक्त चढवत असतात, तिथे बघत असते. त्याबरोबर मग अर्जुन तिच्याकडे येतो आणि तिला धीर देतो. तो तिला सांगतो की झालंय सगळं व्यवस्थित. आता अर्जुनने असं म्हटल्यावर सायलीला जरा बरं वाटतं. त्याबरोबर अर्जुन हा इथे लगेच कल्पनाला कॉल करतो आणि तो तिलासुद्धा सांगत असतो, हॅलो मॉम, काळजी करू नका, इकडे प्रतिमा आत्याचं ब्लड डोनेशन करून झालेलं आहे. त्याबरोबर लगेचच कल्पना विचारते तन्वी पोहोचली का. त्यावर अर्जुन म्हणतो नाही, तन्वी नाही पोहोचली, पण सायलीचं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुपसुद्धा सेमच आहे, त्यामुळे प्रतिमा आत्यासाठी ब्लड डोनेट सायलीने केलं आहे. त्याबरोबर हे ऐकून आता प्रियाला वाटतं चला बरं झालं, माझा जीव सुटला, नशीब मी वेळ काढली म्हणूनच हे सगळं होऊ शकलं, जाऊ दे आता, असा विचार करत प्रिया लगेचच दरवाजा बंद करून घेते. सायली अर्जुन हे दोघंही आता प्रतिमा आत्यांकडे बघत असतात. त्यानंतर मग सायली, अर्जुन आणि अश्विन हे तिघंही जण बाहेर येतात. अर्जुन आता सायलीसाठी जरा सरबत घेऊन येतो आणि सायलीला प्यायला देतो. त्याबरोबर अश्विन आता म्हणत असतो, सायली वहिनी थँक गॉड तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच झालं आणि तू ब्लड डोनेट केलंस, नाहीतर आज प्रतिमा आत्याचं कंडिशन काय झालं असतं मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही, मला तर खूप जास्त टेन्शन आले. त्यावर सायली लगेचच आता विचारू लागते, अश्विन भाऊजी पण आता प्रतिमा आत्या लवकर बऱ्या होतील ना.
त्यावर अश्विन म्हणत असतो की हो वहिनी, तू काही काळजी करूच नकोस. आता प्रतिमा आत्या शुद्धीवरती येईल आणि मे बी उद्या सकाळपर्यंत आपण प्रतिमा आत्याला डिस्चार्ज घेऊन घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो. काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. तोपर्यंत प्रिया त्या ठिकाणी पोहोचते. आता प्रिया लगेचच नौटंकी करायला सुरुवात करते. अश्विन, माझी आई कशी आहे? कुठे आहे माझी आई? त्याबरोबर अश्विन प्रियाला म्हणू लागतो, कुठे होतीस तू तन्वी? आणि किती फोन केलेत मी तुला? तुझा फोन का बंद लागतोय? काय सांगितलं होतं मी तुला? पुढच्या 15 मिनिटात तू मला इथे हॉस्पिटलमध्ये हवी आहेस म्हणून. मग त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणू लागते, अश्विन, अरे काय सांगू तुला, मला हॉस्पिटलला पोहोचायचंच होतं, पण तू फोन केले होतेस तेव्हा माझा फोन सायलेंटवर होता आणि तू येताना मला कुठल्या हॉस्पिटलला यायचं आहे हे सांगितलंच नव्हतंस. मी लगबगीने घरातनं तर लगेच निघाले, पण कुठलं हॉस्पिटल हे मला माहीतच नव्हतं. त्यामुळे मी हॉस्पिटल सगळीकडे शोधत राहिले. अख्ख्या एरियातल्या हॉस्पिटल्समध्ये मी जाऊन आलेली आहे अश्विन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा तुला फोन करावा असा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या फोनची बॅटरी ऑलरेडी डिस्चार्ज झालेली आहे, म्हणून मला काहीही करता नाही आलं. अश्विन, मला उशीर झाला, सॉरी त्यासाठी, पण आता प्लीज मला लवकर आईकडे घेऊन जाणार आहे. आईला आत्ता सगळ्यात जास्त गरज आहे माझी, तिला माझ्या रक्ताची खूप जास्त गरज आहे. अश्विन, प्लीज प्लीज मला आईकडे घेऊन जा. माझी आई कशी आहे हे सांग ना मला. आईला बरं वाटेल ना अश्विन? माझ्या आईला काही होणार तर नाही ना? अश्विन, अरे बोल ना काहीतरी, तुझं गप्प राहणं मला त्रास देत आहे. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, तुला ब्लड डोनेट करण्याची काहीही गरज नाही आहे आता प्रतिमा आत्यासाठी. प्रतिमा आत्याला ब्लड मिळालेलं आहे, त्यामुळे आता तुझी इथली गरज संपली आहे तन्वी, असं आता अश्विन प्रियाला स्पष्टपणे सांगून टाकतो. आता अश्विनने हे असं म्हटल्याबरोबर प्रिया ही नाटकं करू लागते. अश्विन म्हणतो, काय झालं? बोल आता काहीतरी. प्रिया म्हणते, काय बोलू मी? मला तर खूप बरं वाटतं आहे की माझ्या आईला वेळेवरती रक्त मिळालं. माझ्या आईची तब्येत आता बरी आहे, यामध्येच मला समाधान आहे. खरं मला खूप म्हणजे खूप बरं वाटतं आहे अश्विन. थँक गॉड, आईला बरं वाटतं आहे. बरं मला एक गोष्ट सांग, आई शुद्धीवरती आली का रे? हां, आई आता बोलते आहे का? आईने डोळे उघडलेत का? अश्विन, अरे बोल ना काहीतरी. आई बरी आहे ना आता एकदम? त्यावर अश्विन म्हणतो, नाही, अजून पूर्णपणे शुद्धीवर आलेली नाही आत्या, पण वाटेल, लवकरच बरं वाटेल, येईल सकाळपर्यंत शुद्धीवर. आता अश्विनने सकाळपर्यंत शुद्धीवर येईल असं म्हटल्यावर मग प्रिया लगेच म्हणते, आईला रक्त मिळालं आणि त्याहून महत्त्वाचं आईला बरं वाटतं आहे, हे ऐकून मला किती बरं वाटतं आहे माहिती आहे तुला अश्विन. त्याबरोबर सायली आणि अर्जुन एकमेकाकडे बघतात आणि बघतच राहतात, कारण त्यांना कळत असतं प्रिया ही सगळी नाटक नौटंकी करते. त्यानंतर मग अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. अर्जुन हा विचारात मग्न असतो. सायली त्याच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणत असते, अहो काय झालं? कसला विचार करता एवढा? अश्विन, सायलीने प्रश्न विचारल्यावरही अर्जुन काहीच उत्तर देत नाही. मग सायली अर्जुनला म्हणते, काय हो, तन्वीचा विचार करताय का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, माझ्यासुद्धा मनातून हा विचार जातच नाही आहे की तिला स्वतःच्या सख्ख्या आईला ब्लड द्यायला एवढा काय प्रॉब्लेम असेल, का तिने एवढी नाटकं केली असतील, मला काहीच कळत नाही आहे. नाही म्हणजे स्वतःच्या सख्ख्या आईच्या बाबतीत असं का कोणी वागू शकतं? नक्की काय प्रॉब्लेम होता म्हणून तन्वीने ब्लड दिलं नाही हे मलासुद्धा कळत नाही आहे, असं अर्जुनसुद्धा म्हणू लागतो. सायली म्हणते, आणि त्यात ती हॉस्पिटलला आल्यावर तिने जी काही कारणं सांगितली ना अश्विन भाऊजींना, ती तर अगदीच खोटी वाटत होती. अर्जुन म्हणतो, हो, तिच्या त्या बोलण्यातून हे स्पष्टपणे कळत होतं की तिने वेळ मारून नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि मुद्दामून ती उशिरा आली. त्याबरोबर सायली म्हणते, हो ना, ते तर मलासुद्धा जाणवलंच होतं, पण काय आता मला कळत नाही आहे की प्रिया इतकी खोटारडेपणाने कशी काय वागू शकते? नाही म्हणजे खोटेपणाच्या सगळ्या हद्दी पारच केलेल्या आहेत की तिने. मला कळत नाही आहे स्वतःच्या आईला रक्त द्यायला तिने का नकार दिला असेल. अर्जुन म्हणतो, पण तन्वीने नाटक केलं यामागे नक्कीच काहीतरी खूप मोठं कारण असणार. सायली, एक काम कर, वही आणि डायरी घे आणि लिहून काढ नेमकी प्रिया आत्तापर्यंत कशी कशी वागली येते. त्यावर मग सायली लगेचच म्हणते, ठीक आहे. आणि मग सायली आता डायरी आणि पेन घेऊन बसते आणि आता अर्जुन हा सायलीला जे जे सांगत असतो, सायली ते सगळे पॉईंट आता नोट करून घेत असते तिच्या डायरीवरती. अर्जुन म्हणत असतो, आत्तापर्यंत नागराज आपल्याला जे काही बोललाय त्याचा थेट संबंध प्रियाजवळ आहे. आणि इतक्यात सायलीला कल्पना आवाज देते. सायली म्हणते, अहो मी आलेच, हा लगेचच जाऊन. अर्जुन म्हणतो, होई. सायली लगेच खाली कल्पनाकडे येते आणि कल्पनाला बोलते, हा आई, हाक मारलीत? त्यावर कल्पना म्हणते, आता कशी आहे ग तब्येत?
प्रतिमाची. त्याबरोबर सायली सांगते आता प्रतिमा आत्यांची तब्येत खूप चांगली आहे, नाही म्हणजे सकाळपर्यंत डिस्चार्जही मिळू शकतो असं अश्विन भाऊजी म्हणाले. त्यावर लगेचच कल्पना म्हणते चला हे एक बरं झालं, म्हणजे उद्याची धुळवड आपण सगळे एकत्र आणि आनंदाने साजरा करू शकतो. त्याबरोबर आता प्रिया त्या ठिकाणी पाणी प्यायला आलेली असते आणि ती आता सायली आणि कल्पनाचं बोलणं चोरून ऐकत असते. मग सायली होकार देते आणि म्हणते की हो अगदी बरोबर. तर कल्पना सायलीला म्हणते सायली अगं मग उद्याच्या धुळवडीचं काय करायचं. सायली म्हणते आई मी बघते सगळं. त्यावर कल्पना म्हणते अगं तुझी खूप दगदग झाली आज, तू राहू देते सगळं मी बघते. त्यावर सायली म्हणते ठीक आहे मग मी यादीच तुम्हाला बनवून देते काय काय सामान लागणार आहे त्याची. मग सायली कल्पनाला आता यादी तयार करून देते आणि म्हणते तुम्ही एवढी विमलताईंना द्याल का. त्यावर कल्पना म्हणते हो चालेल, मी विमलला देते आणि आणायला सांगते हे सगळं साहित्य. त्याबरोबर आता ती यादी घेऊन कल्पना तिकडनं निघून जाते. सायलीवरती रूममध्ये जाते, पण आता चुकून सायली ती डायरी तिथेच खालीच विसरलेली असते. आता ती डायरी बरोबर प्रियाच्या हाती लागते. आता प्रिया ती डायरी हातामध्ये घेते आणि उघडते, तर त्यामध्ये तिचंच नाव लिहिलेलं असतं आणि काही मुद्देसुद्धा लिहिलेले असतात. प्रिया आता तिचं नाव वाचते आणि विचार करते की ह्यात माझं नाव का लिहिलं आहे आणि हे कसले मुद्दे लिहिलेत या सायलीने, नक्की हिचं काय चालू आहे. मग आता ती ते पान फाडते आणि घेऊन जाते. त्याबरोबर इकडे सायली वर आल्यावर अर्जुन तिला सांगतो आज प्रियाने प्रतिमा आत्याला ब्लड द्यायला नकार दिला, ही गोष्टसुद्धा सस्पिशियस आहे, ही गोष्टसुद्धा सायली नोट करून ठेव. सायली म्हणते हो अरेच्छा मी तर डायरी खालीच विसरले, अहो मी 1 सेकंदात डायरी घेऊन आले. एवढं बोलून सायली डायरी घ्यायला खाली येते. आता तिला दिसतं की प्रिया मगापासून स्वयंपाकघरात घुटवळत होती आणि आता ती स्वयंपाकघरात नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता सायली पहिलं डायरीतलं पान तपासते. डायरीतलं पान गायब असतं. सायलीच्या लगेच लक्षात येतं की डायरीतलं पान गायब करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून प्रियाच आहे. प्रियानेच हे सगळं केलेलं आहे. पण आता सायली ही रागाने तिथेच उभी राहते. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंजणं गप्पा मारत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो प्रियाने प्रतिमा आत्याला ब्लड डोनेट करायला नाटक केलं, ह्यामागे काहीतरी कारण आहे हे नक्की. त्यावर सायली म्हणते आणि ते कारण आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा आपल्याला प्रियाचं ब्लड मिळेल, पण ते आपल्याला इतक्या सहजासहजी नाही मिळू देणार, ती खूप हुशार आहे. त्यावर मग अर्जुन लगेचच सायलीला म्हणतो जर ती हुशार आहे तर आपण तिच्या 1 पाऊल पुढे टाकायचं. त्यावर मग सायली म्हणते म्हणजे. मग दुसऱ्या दिवशी अर्जुन सगळ्यांना सांगतो की आज आपल्या होळी निमित्ताने मी आणि सायलीने आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे आपल्या घराबाहेर ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवला आहे. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांना छान वाटतं. घरातले सगळेच तिथे ब्लड डोनेट करतात. आता प्रियालासुद्धा तिथे ब्लड डोनेट करावंच लागतं. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन प्रियाने ब्लड डोनेट केल्यावर एकमेकाकडे बघून हसतात. त्याबरोबर आता नंतर सगळेजण धुळवडीसाठी छान रेडी झालेले असतात आणि अर्जुन व सायली हे दोघंजणं तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक ह्या गाण्यावरती छानपैकी डान्स करतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.